काय केला या तीन कन्यांच्या बाबतीत काय केला नाही काय काशी राजानं तिन्ही कन्यांचा स्वयंवर आरंभ केला. साऱ्या देशोदेशीच्या राजकर्त्यांना निमंत्रण दिलं. फक्त हस्तिनापुरच त्यांनी डावललं आणि म्हणून याचा जाब विचारण्यासाठी आम्ही हस्तिनापुराचा त्याग करून काशी क्षेत्रात गेलो. द्वंद्व झालं काशीराजांचे. शाल्वराजे उभे ठाकले, त्यांच्याशी सुद्धा द्वंद्व झाला. विजय मिळविला आणि तिन्ही कन्यांना मी अपहरण करून हस्तिनापुरात घेऊन आलो. केलेली कृती आपल्या मताने योग्य आहे का? हस्तिनापुराला निमंत्रण नव्हतं आणि हस्तिनापुराचा अपमान होता म्हणून हस्तिनापुरासाठी करावं. हे गांगेय तुला हेच तुझ्या गुरुनं शिकविलं का? हो म्हणतोय, हेच तुला शिकविलं का? मी माझ्या बाबतीत बोलत नाही. मी तुझी गुरुदेवता फक्त शस्त्रास्त्र शिकविण्यासाठी. माझ्या पूर्वी सुद्धा तुझी गुरुदेवता आहे. सूर्यदाना म्हटलं जातं, देवतांना जरी ज्ञानदान दिलं, 36 वर्ष आपल्या आईसोबत स्वर्गात राहिलं. स्वर्गात बृहस्पती महंतांकडून ज्ञान मिळालं. ते शस्त्रास्त्रांचं नव्हतं. नीतिमत्ता, संख्याशास्त्र, राजनीती तज्ञ म्हणून तुमची सध्या प्रचारात्मक अवस्था सुरू आहे. हे ज्ञान देताना बृहस्पतीने हा धडा दिला होता. त्यांनी ज्ञान दिलं. यापेक्षा जी शपथ हस्तिनापुरासाठी वाहिली, हस्तिनापुराच्या राजधानीचा पायी होऊन नाही. हस्तिनापूर म्हणजे सम्राटांचं राज्य आणि एका सम्राटाला निमंत्रण नसल्या कारणानं हा अपमान या राजगादीचा अपमान झाला. आणि तो अपमान जर का मी निमूटपणे सहन केला असता, अहो आज एक काशी राजा उठला, उद्या असे 1000 काशी राजा वर राहतील. मग हस्तिनापुराचं अस्तित्व ते काय राहील? हे गांगेया, तुझी गुरुदेवता समोर घे. जाऊन विचाराबाबत माझं दुमत नाहीच. जाऊन विचारायलाच हवा, पण ती घटिकांमध्ये ठेल. त्यावेळी सुद्धा चुकीच्या वेळी तुम्ही पोहोचला. द्वंद्व सुद्धा शुभदा प्रसंगी केला. पण 3 मुलींचं अपहरण करून आणण्याचा अधिकार या गांगेयाला कुणी दिला? बोले 3 मुलींचं अपहरण करून आणण्यामागचा हेतू भाव काय? एक कारण काय? हस्तिनापुराच्या युवराजाला बस. विवाह योग्य असून सुद्धा निमंत्रण नाही आणि केवळ विवाहासाठी या विचित्र वीर्यासोबत विवाह करण्यासाठी या गांगेयाला त्यांचं अपहरण केलं. मग गांगेय, विचित्र वीर्याशी अंबिका आणि अंबालिकेचं लग्न झालं. सुखात नांदतायत. मग 100 वर्षांपर्यंत पोहोचलेल्या अंबेसाठी अंबा मागाने आधी सावनाने स्वीकार केला असेल, पण आपलं पालकत्व होतं. अपहरण करून ज्या 2 कन्यांचं लग्न विचित्र वीर्याशी झालं, त्याचप्रमाणे अंबेचं लग्न शाल्वांशी टेकाशी लावणं गरजेचं होतं. तेव्हा तुमचा सन्मान कुठेतरी बाजूला ठेवायला हवा होता. तुमचा शासकपणाचा अहंकार कुठेतरी बाजूला ठेवायला हवा होता. आणि अंबेला घेऊन शाल्वापर्यंत राहून शाल्वाची मनधरणी करायला काय बिघडलं? गुरुदेव, आम्ही तेही केलं असतं. काय उत्तर? आम्ही तेही केलं असतं. पण ज्यावेळी काशीच्या नवीच्या ठिकाणी जाब विचारण्यासाठी आम्ही पुढे सरसावलो, काशी राजाने आमचं द्वंद्व चालू होतं. या द्वंद्वात मर्दानी नरेश राजा शाल्व या
त्या शाल्वानं मध्यंतरी शस्त्र घातलं. एवढंच नव्हे, अरवांच्या शब्दानं माझ्याशी बोलण्यासाठी तत्पर झाला. युद्ध झालं. युद्धात हार पत्करावी लागली. मग एका ज्या मांडलिकाला एका सम्राटाची योग्यता कळत नाही, अशा मांडलिकाकडे सम्राटानं एक त्याच्याकडून जावं आम्हाला नाही पटत नाही, आम्हाला मान्य नाही. त्यावरचा पट्ट्याचा मला प्रश्न येत नाही. मुद्दा तत्वाचा आहे. युद्धावर वाद संपुष्टात आला. नपेक्षा मला सांगा, हे तुमच्या पूर्ण अथांग भार्गवाला शिकवी नका. गुरुदेव, भार्गवाच्या बाबतीत मी सांगतोय. गुरुदेव, बोला. लहान तोंडी क्षमाने मोठा घास देतोय, क्षमा पाहिजे. जबर घ्या. तत्वाच्या गोष्टी तुम्ही जर का मला सांगत असाल मग तर पितृदेवतेचं तत्व राखण्यासाठी मातेचं शिर तुम्ही सुद्धा घडावेगळं केलं. निश्चितच त्या अगोदर तुमचे बंधू आले, त्यांना ते शक्य झालं नाही. मातृवात्सल्य त्यांच्यामुळे जागृत झालं. क्षणार्धात तुमची पितृदेवता म्हणजे जबरदस्ती यांनी त्यांचा शेवट केला. पण केवळ पितृ शब्दासाठी आणि पितृ स्वाभिमानासाठी तुम्ही जर का मातृदेवतेचं शीर घडावेगळं करू शकता तर हस्तिनापुराच्या राजधानीसाठी मी काया कन्यांचा पालन करू शकत नाही. शाबास. किंवा माझ्या आईचं शिर मी पुरविलं म्हणून मला दोषारोप देतोयस. हे भीष्मा, मी तुझा गुरु आहे. कदाचित विसर पडला असेल ती रेणुका मध्ये कोण होती आणि ज्या रेणुका मातेचं शिर घरापासून वेगळं झालं त्या पितृदेवतेंकरवी मराला या भार्गवानं आईला पुनर्जीवित केलं. मी आईच्या तत्वाचाही सन्मान केला आणि आईनंच मला क्रोध मागून घ्यायला सांगितलं म्हणून क्रोधही मागितलं. मग सांग, मी माझ्या आईला पुनर्जीवित करून घेतलं, मग या अंबेचं अपहरण करू तेव्हा काशी राजांना आणि शाल्व राजांना अगदी पायाकडे जागा आहे, हस्तिनापुराच्या पायाकडे जागा आहे दाखवल्यानंतर तत्ववाद मिटला. मग तिला न्याय का मिळाला नाही? तिला न्याय देण्यासाठी मी माझ्या आईला पुनर्जीवित केलं. तुम्ही तत्वाला कुठं बांधितलं? मी तिला न्याय देण्यासाठी पूर्णपणे खरा उतरलो. जर का अंबा भीष्मापर्यंत आली, शाल्वा सोबत माझं प्रेम आहे हे सांगितल्यानंतर जर का मी तिला जबरदस्तीनं हस्तिनापुरात दुर्दैव ठेवली असती, मला माझी चूक मान्य आहे. मी क्षत्रियाबाबत बोलत होतो. भीष्मा, काय म्हणालास की शाल्वासमोर शस्त्रहीन राजासमोर झाला. त्या शस्त्रहीन झालेल्यापर्यंत मी जाऊ? नक्की गुरुदेव, हा स्वर्ग गुरुदेव, मग तुम्ही मला सांगा, मी म्हणतोय. मातृ पितृ देवतेचा अपमान तुमच्या झाला, मग तो मातृ पितृ देवतेचा अपमान सहस्त्रार्जुनानं केला. हो, कर्तव्यानं केला. पण एकानं केलेला अपमान, मग त्या अपमानाचं शासन तुम्ही समस्त क्षत्रियांना दिला. 21 वेळा ही पृथ्वी तुम्ही क्षत्रिय केला. मग मातृ पितृ देवतेच्या स्वाभिमानासाठी ते जर का पुत्र झटू शकतो तर राज्याच्या स्वाभिमानासाठी गुरुदेवाच्या घटना 21 वेळा पृथ्वी भार्गवाला निक्षत्रिय केली. हे तुझे शब्द. तू कोण? तू कोण? मी सुद्धा क्षत्रिय. तुम्ही जन्माला कशा आला? निक्षत्रिय करणं म्हणजे पृथ्वीवरती सर्व क्षत्रियांचा जीवावर सर्वनाश करणं. मग क्षत्रिय तुम्ही कसे जन्माला आला? मी केलेली कृती कृतयुगातील आहे आणि कृतयुगानंतर केवळ अयोध्येच्या ठिकाणी रामापर्यंत माझं जाणं झालं. त्या रामापर्यंत माझं नाव झाल्यानंतर रामाचं माझं द्वंद्व सुद्धा झालं. या द्वंद्वात त्या रामाला एकच भाग्य या भाग्यवाच्या छातीवर सोडला. मग त्या रामाजवळ माझ्यासमोर राम जिंकला म्हणून मी वंदना करतो, मी शरणागत जातो. मग या भीष्माला तत्ववाद विद्यानंतर शाल्व राजापर्यंत एका मुलीच्या आयुष्यासाठी जायला
काय थोडं मानलं होतं गुरुदेव, बिघडलंच. तुम्ही जर का तुमच्या तत्वासाठी खटला, मातेचा शिर वेगळा केला, समस्त उन्मत्त क्षत्रियांना तुम्ही न्याय दिला, मला वाटलं क्षत्रिय जन्माला आले कसे. शेवट जर का तुम्ही साऱ्या उन्मत्त क्षत्रियांचा केला, तर तुम्ही तुमच्या तत्वाशी जर का एकनिष्ठ राहू शकता, तर हा देवव्रत सुद्धा आपल्या तत्वाशी एकनिष्ठ राहू शकतो. क्षत्रिय पुन्हा जन्माला आले याला कारण आहे. क्षत्रियांचं सगळं उच्चाटन भरणं करणार होता, पण एक मुलगा ज्याचं नाव अश्मक, त्या अश्मकाला मारण्यासाठी जेव्हा भार्गव गेला, तेव्हा त्याच्या आईसोबत अनेक स्त्रिया विवस्त्र झाल्या. नग्न अवस्थेत त्याचा अवतीभवती गोळाकार करून राहिल्या. तेव्हा भार्गवाला शब्द दिला, नारी शक्ती या विश्वात महान आहे. थांबा! भार्गवाचा क्षत्रिय सहारावच थांबला आणि शब्द दिला, ज्या नारींनी त्याला कवच घातलं, म्हणूनच या अश्वकाला या विश्वात नारी कवच म्हणून म्हटलं जाईल. आणि या नारी कवचानंतर या विश्वात क्षत्रियांची उत्पत्ती झाली. त्याला सुद्धा जबाबदार एक स्त्री होती, कारण याच सर्व स्त्रिया हिंगुळा देवीला शरण गेल्या होत्या, हिंगुळा देवीला प्रार्थना केली होती. या भार्गवाचा पावन मग मी स्त्रियांसाठी केवळ जीवनाचं बलिदान त्या नारी कवचाचं त्या अश्वकाचं दिलं. माझी प्रतिज्ञा तिथं थांबली, तर या भीष्माचा अहंकार का म्हणून हस्तिनापुरासाठी आलो. एका स्त्रीने योग्य असा न्याय केलाच. ज्यावेळी शाल्वराजाची वाट आमच्याकडे आली, आम्ही अंबेला मुक्त केलं. शाल्वरी त्याचा स्वीकार केला नाही. दोष त्यांचा, अपराधी तुम्ही मला ठरवू नका. अपमान केल्यामुळं तसं पाहिलं तर तुझ्यावर सुद्धा पाप आहे, पण पाप का समजलं जातंय. ऐक, आंबेजवळ शाल्वराजानं केवळ प्रेम केलं होतं म्हणून तुझं पाप क्षम्य आहे. नपेक्षा 8 प्रकारानं तू सुद्धा पापी आहेस. अपहरण करता आहेस, राक्षस विवाह, हा राक्षस पिशाच विवाह अपहरणासाठी योग्य ठरतो. तेव्हा तुझा डाग बाजूला सारून घे. अंबेला निष्पाप दिला, ती निष्कलंक आहे, तिला कुणी स्पर्श केला नाही हे सांगणं शाल्वापर्यंत जाऊन तुझा नैतिक कर्तव्य होतं. ज्या शाल्वानं अंबेवर प्रेम केलं, त्या अंबेच्या शब्दावर जर का शाल्वाचा विश्वास नाही, त्या प्रेमावर जर का शाल्वाचा विश्वास नाही, तो शाल्वा अंबेबरोबर संसार तरी करू शकते. तू सुधारणारा नव्हेस, तू सुधारणारा नव्हेस. आईची हत्या केली मुलगा गुरुला पासून बोलला. अरे एका सरड्याला अरे काही त्याची चूक नसताना तेव्हा त्याला काट्याने बोचलास. त्या सरड्याला तुला शापानं जर्जर केलंय. होशील कर्माची फळं. पण या भार्गवाला प्रतिज्ञा देती, या अंबेला मी केवळ न्याय देणार. मग तो न्याय भले भीष्मा तुझ्या शिरात छेदणार असला तरी निष्ठप्रिय पृथ्वी करून सुद्धा पुन्हा क्षत्रियासाठी हे खरं घ्यावं लागलं तरी चालेल. गुरुदेव, हस्तिनापुराच्या स्वाभिमानासाठी आतापर्यंत थकलेला हा भीष्मगंगेय एक वेळ तुमच्या हातून मरणाला तरी पत्करेल, पण दिलेला शब्द, केलेली कृती ही तू भीष्मा! संपला! गुरुशिष्य संवाद संपला. मर्यादा ओलांडल्या अशा गुरुच्या
निष्ठावान धैर्याचा शिष्य कसा राहावा, तसा पाहता गुरुनं केवळ शिष्याला समजावून त्याचा काही उपयोग झाला नाही. पण मला पाहायचं आहे, या शिष्याला नामोहरण करताना केवळ मंत्रविद्युलता, मंत्रमुक्तं पाणिमुक्तं मुक्तामुक्तं तथैव च अमुक्तं च धनुर्वेदे चतुष्पाठ्यस्त्रविदितं आदानमदसन्धानं मोक्षणं विधिवर्तनं स्थानपुष्टिः प्रयोगच्च प्रायचित्तानि मण्डलम्. 10 धनुर्वेदाचे पाय, 4 हात, पुणे अस्त्रविद्या. शस्त्रयुद्धाला पूर्ण विराम दिला. अस्त्रयुद्धाला आरंभ करता आपली योग्यता आम्ही जाणतोय आणि म्हणून दिली आम्ही आपल्याला संधी. या पण शिष्य दोनच. एक ज्याला मी मार्गात हाताला पकडलं, लाकूड गुंजाकडे होता, तो माझ्या कायम सोबत राहिला असताना, आणि दुसरा माझा शिष्य सोडला, तो म्हणजे माझा शिष्य म्हणजे भीष्म. कारण अरे गुरुला सन्मान कधी, गुरुची मान कधी उंचावते, गुरुच्या अंगावर मुठभर मांस कधी येतं, जेव्हा शिष्य आपल्या गुरुपेक्षा सर्वोत्तम उत्तम ठरतो. भीष्म चिंतास या तुझ्या परशुरामाला, चिंतास तुझ्या महात्माला. अंबेला न्याय देऊ शकलो नसलो, तर माझी प्रतिज्ञा आणि प्रतिज्ञेला प्रमाण
एकच भीष्म म्हणजे आपली सामान्य भेट हे भारतवर्षात सर्वांना माहीत आहे. म्हणूनच परिपूर्णपणे मला माहीत होतं की माझा भीष्म असताना धर्म इथं चालणार नाही. म्हणून